अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. वाव, तुम्हाला सुद्धा. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल आमरसपुरीची रेसिपी बनवतोय. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, एका वाटीभर दुधामध्ये ना केसरच्या काड्या घालून बाजूला ठेवायचे. म्हणजे केसरच्या काड्यांचा रंग आहे ना तो दुधामध्ये मस्त उतरतो. आंब्यासोबत केसरचं कॉम्बिनेशन आहे ना ते खरंच खूप छान लागतं. तर आता आंबे आहेत ते मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये डुबवत ठेवलेत. म्हणजे त्यांची उष्णता आहे ना ती कमी व्हायला मदत होते. तर आता आपण पीठ मळून घेऊया, म्हणजे ते आमरस वगैरे बनवपर्यंत मस्त मुरलं जातं. तर एक वाटी पीठ घेतलं आहे मी, कारण दोघांसाठीच बनवते. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी चिमूटभर साखर घातलेली आहे. याने आपली पुरी आहे ना ती खूप वेळापर्यंत टम्म फुगून राहते आणि पुरीला रंगही छान येतो. तर त्यासाठी आपल्याला चिमूटभर साखर घालायची आहे. आणि पीठ आहे ते बऱ्यापैकी घट्ट मळायचं आहे, म्हणजे चपातीच्या पिठापेक्षा घट्ट असलं पाहिजे. आणि झाकून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. तर आता बऱ्यापैकी आंबे आहेत ते पाण्यामध्ये डुबून राहिले होते, तर त्यांना बाजूला काढून मी छान असं पुसून घेतलं आणि याचा गर काढून घेते. आंब्याचा गर आहे ना तो तुमच्या पद्धतीने कसाही काढू शकता तुम्ही, जसं तुम्हाला सोपं वाटतं तसं. याआधी व्हिडिओमध्ये मी गर काढण्याचे बऱ्याच पद्धती तुमच्यासोबत शेअर केलेत. तर इथे मी आधी सिंपल पद्धतीने काढून घेते आणि तुम्ही बघू शकता आतमधून किती सुरेख रंग आहे. जेव्हाही आमरससाठी आपण आंबे निवडतो ना तेव्हा एकदम छान पिकलेले गोड चवीचे निवडायचे, म्हणजे आपला आमरस आहे तो खरंच खूप छान होतो. मी ते हापूस आंबे घेतलेले आहेत जे देवगडचे असतात ते. आणि बघू शकता कलरवरूनच तुम्हाला कळत असेल की किती क्वालिटी आंबा आहे हा. एकदम तोंडाला पाणी सुटतं. हो ना, माझं सुद्धा असंच होतं. कारण आंबा ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला सर्वात जास्त आवडते. आंबा न आवडणारी व्यक्ती ना क्वचितच कोणतरी असू शकेल. तर आता ही जे फोडी आहेत ना, जे व्यवस्थित पल्प काढून घेतलेला आहे तो मी एका मिक्सरच्या जारमध्ये ॲड केला आहे. आणि आपण केसर भिजत ठेवलेलं दूध होतं ना तेही याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि चवीनुसार आपल्याला साखर घालायची. आंबा ऑलरेडी गोड होता, त्यामुळे अगदी जराशी मी साखर घातले. तुम्हाला हवं तर तुम्ही वेलची पूडही घालू शकता, पण आमरसमध्ये प्रत्येकाची आवड असते. वेलची आवडतेच असं नाही, आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आता छान असं याला फिरवून घ्यायचं आहे आणि आता एका बाउलमध्ये मी याला काढून घेते. याची थिकनेस बघू शकता अशा पद्धतीची पाहिजे, खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळही नाही, म्हणजे पुरीसोबत खायला खूप छान लागतं. तर एका बाउलमध्ये मी याला काढून घेतले आणि काही पिस्ताचे काप करून ठेवले होते, त्याने याला मस्त डेकोरेट करून घेते पिस्ता आणि केसरनी. तुम्हाला जसं आवडतं तसं याला डेकोरेट करून घेऊ शकता. बऱ्याचदा काय होतं, आमरस आहे तो मिक्सरमध्ये बनवत नाहीत, कारण तो नंतर कालांतराने काळा पडतो. तर एक ट्रिक आहे, मिक्सरमधून जेव्हा आपण फिरवतो ना तेव्हा आईस क्यूब घालायचे 2 किंवा 3, म्हणजे आमरस आहे तो काळा पडत नाही. तर आता आपला आमरस बनवून तयार झालेला आहे, तो मी बाजूला ठेवला आहे. आता आपण पुऱ्या तयार करायला घेऊया. पीठ आहे ते मस्त मुरलं गेलं होतं, बऱ्यापैकी घट्ट आहे बघू शकता. असं घट्ट पाहिजे तरच पुऱ्या आहेत त्या व्यवस्थित लाटता येतात आणि फुगतातही छान. जरासा तेलाचा हात लावून मी पुन्हा याला मस्त असं मळून घेतलं आणि याचे सगळे गोळे आहेत ते एकदम करून घेतलेत, म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टी करायला सोपं होऊन जातं. ज्या आकाराच्या पुऱ्या तुम्हाला हव्या आहेत ना त्यानुसार तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकता. इथे सगळे गोळे करून घेतलेत आणि मी लाटून घेते. बघू शकता एकदाच डुबवून घ्यायचं सुक्या पिठामध्ये आणि लाटून घ्यायचं. खूप जास्त सुकं पीठ लावलं ना तेलामध्ये ते सुटतं आणि तेल खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे. आणि पुरी आहे ती बऱ्यापैकी पातळ लाटायची, खूप जाड ठेवली ना तर ती खाताना मजा येत नाही. आणि सगळ्या बाजूने एकसारखी लाटायची, म्हणजे ती पटकन टम्म फुगते. मी सगळ्या पुऱ्या आहेत त्या एकसारख्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता तळून घेते. तेल आहे ते एकदम छान गरम पाहिजे, मगच पुरी फुगते. मी तुम्हाला आता इथे 2 ते 3 पुऱ्या एकसारख्या म्हणजे फुलवून दाखवते, व्हिडिओ कुठेही स्किप न करता. त्यामुळे तुम्हाला समजेल की एकाद्री दुसरीच नाही तर सगळ्या पुऱ्या मस्त टम्म फुगतात. त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की आपण पीठ आहे ते घट्ट मळले आणि ही पुरी आहे ना ती शेवटपर्यंत फुगून राहील. तुम्ही बघू शकता इथे मी कुठेही व्हिडिओ स्किप न करता 2 ते 3 पुऱ्या आहेत त्या एकसारख्या तळून दाखवलेल्या आहेत. आणि अगदी झारा लावायचीही गरज नाही, ऑटोमॅटिकली टम्म फुगता आहेत त्या. आणि शेवटची पुरी तळोपर्यंत सुद्धा पहिल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या तशाच फुगलेल्या गावतील तुम्हाला, कारण आपण याच्यामध्ये साखर घातली होती. याने काय होतं, कलरही पुरीला छान येतो आणि पुरी बऱ्याच वेळापर्यंत फुगून राहते. जोपर्यंत आपण तिला दाबत नाही ना तोपर्यंत ती फुगून राहते. त्यामुळे नक्की चिमूटभर साखर घाला. ह्याच काही छोट्या छोट्या टिप्स असतात ज्याने आपला पदार्थ आहे ना तो अगदी परफेक्ट बनतो.
त्यामुळे व्हिडिओ कधीही स्किप न करता पूर्ण बघितला ना की त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडून मिस होत नाहीत. त्यामुळे व्हिडिओ नेहमी तुम्ही पूर्ण बघत जावा, म्हणजे तुमची रेसिपी कुठेही चुकणार नाही. इथे बघू शकता मी शेवटच्या पुऱ्या तळत आली आहे, तरीसुद्धा पहिली पुरी आहे ती आहे तशी टम्म आहे, अजिबात दाबली गेलेली नाही आहे. आणि सगळ्या पुऱ्या फुगून झाल्यानंतर मी हा लास्टचा शॉट घेतला आहे. एकही पुरी तुम्ही दाबलेली म्हणजे दिसत नसेल, सगळ्या टम्म फुगलेल्या आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर रेसिपी आवडली ना तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच व्हिडिओसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.